बदलापूरमध्ये रेल्वेची संख्या वाढवावी, जास्तीत जास्त रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी जी आहे ती कायम बदलापूरकरांकडून होत असते। आताही आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रवासी संघटनेच्या माध्यमातूनही रेल्वेच्या फेऱ्या वाढवावी अशी मागणी होते। 2 दिवसांपूर्वी एक मुलगा जे आहे ते परीक्षा देण्यासाठी जात होता आणि 12वीचा त्याचा पहिला पेपर होता आणि गर्दीमधून ट्रेनमध्ये लटकत असताना पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि या घटनेनंतर कुठेतरी आता जर आपण पाहिलं तर प्रवाशांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये रेल्वेची संख्या वाढवावी आणि महत्वाचं म्हणजे फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी होती। आणि आपण जर पाहिलं तर प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अभिजित सर, कायमच आपण रेल्वेच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करत असतात। अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला होता। आपली मागणी आहे रेल्वे फेऱ्या वाढव, काय सांगाल? फारच दुःखद घटना आहे आणि ही घटना तुम्हाला तर माहित आहे, मागील काही दिवसापासूनही रेल्वेची परिस्थिती एवढी बिकट आहे की दुर्घटना वारंवार घडत आहेत। आणि ही 12वीचा जो मुलगा पडलेला आहे तो कळवा आणि मुंबऱ्यामध्ये पडलेला आहे। 12वीच्या पोराला एवढी गर्दी होती आणि आता पण तुम्ही पीक आवरचं बघा, पीक आवरमध्ये ज्या पद्धतीने गर्दी आहे याला जबाबदार कोण आहे? पहिली गोष्ट, गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे, टाइम टू टाइम गाड्या चालत नाही आहेत आणि एकंदर परिस्थिती जी बदलापूरची आहे ती एवढी फ्रिक्वेन्सी कमी आहे। आणि त्याचबरोबर ती आता मागच्या वेळेपासून तिसरी आणि चौथी लाईन आणि त्याचबरोबर 15 डब्याच्या गाड्या कशा पॉसिबल आहेत? 15 डब्याच्या गाड्या होऊ शकत नाही सध्या, कारण ते प्लॅटफॉर्मची लांबी अजून सगळ्या स्टेशनमध्ये झालेली नाही। अजून लांबी नाही झाल्यामुळे आणि रिमोल्डिंग म्हणजे मेन ठाणा कल्याण रेल्वे स्टेशनचं जे रिमोल्डिंगचं काम आहे ते मेल त्या साईडला जाणार आहे, तोपर्यंत गाड्या वाढणारच नाहीत। आणि ही जी कटिंग होते म्हणजे कल्याणला जी कटिंग होते ती तुम्ही पाहिले गेलं तर का होते कटिंग? कारण याच्यामध्ये कल्याण कर्जतच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या त्या क्रॉस होते वेळेस त्यांना क्रॉस होण्यामुळे टाइम निघून जातो आणि त्याच्यामुळे जी गाड्याची फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो। आणि जोपर्यंत रिमोल्डिंग होणे मेल तिकडे जाणार नाही तोपर्यंत गाड्या वाढणार नाहीत। त्याच्यामुळे आमची मागणी राहील की तुम्ही शटर सेवा जी ठाण्यावरनं कर्जत कसारच्या दिशेने जी शटर सेवा चालते ती शटर सेवा कंटिन्यू चालली पाहिजे आणि ती फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, तरच ह्या काही दिवसामध्ये त्याचा फायदा ह्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे, नाहीतर अशाच दुर्घटना वाढणार आहेत। आणि ही तुम्ही जी घटना बघितली बदलापूरची, आता हे मागे 31 तारखेला जी घटना झाली त्याच्यामध्ये एक नाहक महिलांचा तिकडे पडून मृत्यूमुखी पडलेली आहे, पण त्याच्यामध्ये अजूनही पण त्यांनी बॅरिकेड लावलेले नाही आहेत, त्यांना केज लावले नाही, सेफ्टी सिक्युरिटी नाही आहे, त्याला जबाबदार कोण आहे परत? आणि ह्या जर सारख्या घटना घडत आहेत तर रेल्वे प्रशासन ठप्प आहे। त्याच्यामुळे आम्ही 2-3 दिवसापूर्वी जीएमचे सेक्रेटरी उमंग दुबे साहेब यांना भेटलो, त्याला सांगितलं की बाबा या परिस्थिती तुम्ही वाऱ्यावर सोडलंय आमच्या रेल्वे प्रवाशांना, नवीन जीएम नाही, जीएम जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत पुढची कारवाई कशी होणार? तर त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हे लवकरात लवकर नवीन जीएमची नियुक्ती करा आणि प्रवाशांना न्याय द्या। पण आता त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि काल पण मी मॅडमला भेटलो, स्टेशन मॅनेजर आपल्या मॅडम त्यांना भेटलो की बाबा तुम्ही हे जे मागच्या 6 महिन्यापूर्वी सेफ्टी गार्ड आहेत, हे बॅरिकेड लावलेले आहेत 1 नंबरच्या होम प्लॅटफॉर्मवरती, ते खासदार साहेब होते त्यावेळेस ते काय बोलले होते की आम्ही ते काढू म्हणून, पण अजूनही ते बॅरिकेड नाही काढलेले आहे। आणि ज्या दिवशी ती घटना महिलेची घडली त्याच्यापासून अजून तिकडे केज आणि जे बॅरिकेड लावणार होते ते अजून लावले गेले नाहीत। ह्याला जबाबदार कोण आहे हे महत्वाचं आहे। आणि असंच जर पुढे राहील तर रेल्वे प्रवाशांना कोणी वाली उरणार नाही आणि रेल्वे प्रवाशांचे असेच जीव जातच राहतील। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की जेवढ्या लवकरात लवकर हे प्रशासन जागं व्हायला पाहिजे। जीआरपी आरपीएफ यांनी असं इनिशिएटिव्ह घेऊन पीक आवरमध्ये प्रत्येकाची काळजी घेणं फार गरजेचं आहे, आता परिस्थिती अजूनही बिकट होईल। आणि पाहिले तर बदलापूरची तर तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या कशी वाढलेली आहे, शहरीकरण वाढले, लोक इकडे मध्यमवर्गीय गरीब या ठिकाणी विस्थापित झालेले आहेत। त्यामध्ये हे बदलापूरची ज्या पद्धतीने जे शहरीकरण वाढलंय त्याच्यामुळे लोक ह्या ठिकाणी राहायला येतात आणि त्याला दुसरा पर्याय नाही। आणि मग सकाळी पीक आवरमध्ये इकडे मुंबईला लोक जातात, संध्याकाळी परत डाऊन दिशेला, आणि या संध्याकाळची जर पीक आवरची गर्दी ही भयंकरच आहे। आणि या गर्दीला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, पण त्याच्यासाठी गाड्या वाढल्या पाहिजे, 15 डब्याचं व्हायला पाहिजे, खरं आहे, पण ते कसं होणार ते लवकरात लवकर प्रशासनाने केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तर धक्कादायक प्रकार घडला होता, एक मुलाचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी, कसं पाहताना काय मागणी असेल? तसं सांगायचं झालं तर बदलापूरमधून प्रवास करणं अगदी जोखमीचं झालेलं आहे। बदलापूरमध्ये सकाळी पीक आवर्समध्ये किंवा संध्याकाळी एवढी गर्दी असते आणि त्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आज त्याच लोकांबरोबर ती प्रवाशांबरोबर प्रवास करावा लागतोय आणि ही घटना घडते, हे अगदी दुर्दैवी आहे। आम्ही सर्वजण यासाठीच मागणी करतोय की ऍटलिस्ट जे सेंटर येतात, दूर सेंटर येतात ज्या विद्यार्थ्यांसाठी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ते जवळ तरी असावेत किंवा रेल्वेमध्ये ज्या प्रवासी आहेत त्यांच्याबरोबर त्या विद्यार्थ्यांसाठी
फर्स्ट क्लासमध्ये किंवा हँडिकॅप डब्यामध्ये त्यांना त्यावेळेस परीक्षेच्या वेळेस मुभा दिली पाहिजे की त्यांना प्रवास करता यावा. आणि असा कुठे अपघात झाला तर त्या अपघातात 24 तासाच्या आतमध्ये रेल्वे प्रशासनाने त्यांना मदत करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. काही प्रवासी देखील आपल्यासोबत जोडले. सर, रेल्वेची संख्या वाढावी, फेऱ्या वाढाव्या अशी मागणी वारंवार होत असते. आपण गर्दीचा सामना करता, काय सांगा? सर, फिजिकली मी सुद्धा टीचर आहे. माझं नाव जितेंद्र मोरे. गेल्या 3 वर्षापूर्वी गाडीत चढत असताना मी स्वतः या गोष्टीला फेस केलेलं आहे आणि पडल्यामुळे माझ्या हाताला खूप मोठं जोरदार मेजर मला लागलं होतं. सांगायचा मुद्दा असा की बरेचसे विद्यार्थी आहेत, किरकोळ शरीरयष्टी असते, मुलांच्या दृष्टीने फार धोक्याचं आहे आणि धोक्याचं असल्याकारणाने काय माहिती का फ्युचरमध्ये मुलांवर फार वेगवेगळे आघात होऊ शकतात. तर रेल्वे प्रशासनाने यावर योग्य ती काळजी करून रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला हव्या. फेऱ्या वाढल्या पाहिजे. महिला आहेत, प्रवास करताना अडचणी होतात का? भरपूर अडचणी होतात. माझं नाव स्मिता शेलार. मी सांगते की मला एवढ्या अडचणी होतात की भरपूर म्हणजे चढायला पण जागा भेटत नाही. एवढं म्हणजे टोअरला भरपूर गर्दी असते टोअरला. तर का माझं एवढंच पडेल की तुम्ही गाड्यांचं जरा वाढवा, फेऱ्या वाढवा. थँक्यू. सर, कशा अडचणींचा सामना होतो गर्दीमुळे? कशा त्रास सहन करावा लागतो? हिंदीमध्ये बोलू. हिंदीमध्ये हा, मी काय बोलतो, आता समजा माणसा उतरतोय तर पोलीसचा इकडे एक पाहिजे. त्या चढायला देत नाही. पहिले उतरायला तर धक्का मारता, चढायला बी देत नाही. असा गर्दी होतो एवढा. ते जरा बघता. सर, कशा प्रकारे आपल्याला अडचणींचा सामना करावा? प्रवासी संघाच्या वतीनं आम्ही वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला हाक दिली आणि मी बदलापूरचा रहिवासी, बदलापूरचा सुप्रसिद्ध गायक या नात्यानं या रेल्वे प्रवासी संघामध्ये बराच वेळेस इन्व्हॉल्व झालो. साहेबांनी जेव्हा आम्हाला बोलवलं त्यावेळेस आम्ही एक समाजसेवक या नात्यानं या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व झालो आणि आमची अशी मागणी आहे की रेल्वे प्रवासी संघ जो आहे त्यांच्या वतीनं ज्या गाड्यांच्या फेरी वाढल्या पाहिजेत. कारण जे वयस्कर वृद्ध आहेत त्यांना अक्षरशः डब्यामध्ये चढायला भेटत नाही, चढलं तर उतरायला भेटत नाही आणि वेळोवेळी त्या लोकांची असुविधा होते. अजूनही वारंवार आम्ही रेल्वे प्रवाशांना जेव्हा आम्ही रेल्वे संघाला, रेल्वे प्रशासनाला जागा करण्याची थाप देतो, पण त्यातून रेल्वे प्रवाशांनी याच्यावर काहीतरी तोडगा काढावा हीच माझी विनंती. नमस्कार. सर, ज्येष्ठ नागरिक म्हणून कशा अडचणींचा सामना करावा लागतो रेल्वे प्रवास करताना? फेऱ्या वाढवण्यासाठी काय मागणी असतात? महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघातर्फे अनेक दिवसापासून फॉलोअप चालू आहे की अनेक मागण्या आम्ही प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रवाशांना जो त्रास होतो, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना जो प्रवासामध्ये त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या कृती योजना प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. पण त्या योजनेची अंमलबजावणी खूप स्लो पद्धतीनं होते आणि त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी या बदलापूर स्टेशनला कुणालाच ज्येष्ठ नागरिकांना चढायला मिळत नाही. खूप त्रास होतो प्रवासामध्ये आणि महाराष्ट्र प्रवासी संघटनेतर्फे आम्ही खूप वेळा यांचे प्रशासनासमोर हे मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतंय की खरोखर काय जास्त उठाव केल्यामुळे काय प्रशासनाला विरुद्ध आंदोलन केल्यामुळेच या मागण्या मान्य होतील काय? आम्हाला प्रशासन काय त्याची वाट बघतंय की काय? प्रत्येक वेळी आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागेल काय? त्यासाठी प्रशासन वाट बघतंय काय? आम्ही सनदशीर मार्गानं प्रशासनासमोर मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा जर इफेक्ट होत नसेल तर आम्हाला ऍक्च्युअली रस्त्यावरच उतरावं लागेल का? तेव्हा प्रशासन ऐकेल काय? हा माझा प्रशासनाला सवाल आहे. धन्यवाद. सर, नक्कीच आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात जे आहे ते ताई, कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागतो कारण की गर्दी प्रचंड होते. ट्रेन कुठलीच टायमावर येत नाही आजपर्यंत. एकही ट्रेन ज्या टायमाला दिलेली आहे त्या टायमावर येत नाही. ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि ज्या गर्दी खूपच असते. म्हणजे दुपारी जरी प्रवास केला तरी ट्रेनमध्ये चढायला, आज मी 2:30ची ट्रेन पकडली तरी ट्रेनमध्ये चढायला गर्दी होती. तर ज्या ट्रेन आहेत त्या ॲटलिस्ट वेळेत तरी सुरू झाल्या पाहिजेत. वाढवायला तर ते ठीक आहे, आम्हाला दिसतंय काम चालू वगैरे, पण ज्याचा टायमिंग आहे तो वेळेवर, म्हणजे जो वेळ आहे त्या ट्रेनचा त्यात ॲटलिस्ट ती ट्रेन रोज तरी आली पाहिजे. मेल आणि ह्याच्यामुळे ते खूपच डिले होत आहेत. नक्कीच आपण प्रवासी महासंघ आणि बदलापूरच्या प्रवाशांसोबत
संवाद साधलेला आहे, त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे, कशा प्रकारे अडीअडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. कारण की इकडे शहराची लोकसंख्या जी आहे ती दिवसागणिक प्रचंड वाढत आहे, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने, फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. गर्दीचा सामना जो आहे तो बदलापूरकर वासियांना करावा लागतो. महत्वाचं म्हणजे 2 दिवसांपूर्वी 12वीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहमचा जो आहे तो याच गर्दीमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ आणि लवकरात लवकर शहरामध्ये रेल्वेची संख्या वाढावी या मागणीसाठी रेल्वे प्रवासी महासंघाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे. पत्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांचं म्हणणं, सर्वसामान्य प्रवाशांचं म्हणणं देखील आपण जाणून घेतलेलं आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.